अनिल आबाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ता. मी आज लांबुटीच्या शिना नदीच्या पुलावर उभा आहे. या शिना नदीला मोठा पूर, मला कळतं असं नव्हे 60 ते 70 वर्षात एवढा पूर कधी आला नव्हता. परंतु या नदीकाठची पूर्ण जनता, आज शेतकरी त्रस्त झालेला आहे, कुणाची जनावरं वाहून गेलेले आहेत, माणसं सर्व त्रस्त झालेले आहेत. प्रशासन अलर्टवर आहे, प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करतंय, परंतु सर्व नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचं काम आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी सुद्धा मदत करावी आणि जनावरं आपली सर्व प्रशासनाला सूचना दिल्या त्याचं पालनही करावं. पुलाचं काय परिस्थिती आहे सध्या? लांबुटी पुलाची परिस्थिती आता सध्या 4 ते 5 फूट पाणी पुलावरून यायला कमी आहे. वरून अजून अतिवृष्टी जर झाली तरी पुलावर सुद्धा पाणी यायची दाट शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 वर्षाच्या अंतराने अंदाजे असा पाऊस आल्याचं काही जाणकार सांगत आहेत. पण प्रत्यक्षात ती या ठिकाणी परिस्थिती बघितली तर गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढं मोठं पाणी, एवढा मोठा पूर या ठिकाणी आलेला नव्हता. तर आसपासच्या शिरापूर असेल, बांबिवडे असेल, कोळेगाव असेल, आष्टा असेल, या ठिकाणी नांदगाव असेल, गोटिवडे असेल, साबळेवाडी असेल, अर्जुनसर असेल, या भागातलं जनजीवन प्रचंड विस्कळीत झालेलं आहे. या ठिकाणच्या बऱ्याचशा नदी किनारच्या वस्त्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत. पिकं तर पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. या ठिकाणी स्वतःचा जीव वाचवण्याबरोबरच जनावरांचा जीव कसा वाचवावा या मानसिकतेमध्ये, या भीतीखाली लोक वावरत आहेत. त्यामुळं मिळेल त्या साहित्यानिशी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे. अशा प्रकार परिस्थितीमध्ये शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मी लांबुटी पुलावर या ठिकाणी उभा आहे. लांबुटीच्या मुख्य पुलाला पाणी टेकायला साधारण 5 ते 5.5 फूट अंतर शिल्लक आहे. पण जर या पात्रामध्ये 2.5 लाख क्युसेक पाणी जर नदीचं आलं तर कदाचित या महामार्गात पाणी येऊ शकेल आणि संपूर्ण पुणे, मुंबई, हैदराबाद हा जो संपर्क आहे हा संपूर्ण संपर्क बंद होऊ शकेल. अशी या ठिकाणी आत्ताची परिस्थिती आहे. Kia, movement that inspires.